मंडळी मी आज बनवत आहे एकदम मस्तपैकी आणि एकदम झणझणीत असं मासवडी। मंडळी मासवडी बनवायला एकदम साधी सोपी असते। काही लोक त्याला खूप कॉम्प्लिकेटेड बनवून ठेवतात, म्हणजे मासवडीचा मसाला वेगळा केला जातो आणि मासवडीसाठी लागणारा जो रस्सा असतो ना त्याच्यासाठी मसाला वेगळा करून घेतात, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतं, त्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं। तर मंडळी मी आज एकाच मसाल्यामध्ये ना आपली मासवडी आणि त्यासाठी लागणारा रस्सा कसा बनवून घ्यायचा हे सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मंडळी त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण देतो, ज्याच्यामुळे तुमची मासवडी एकदम मस्त बनून जाईल आणि एकदम टेस्टी बनेल। चला तर मंडळी मग आपण फटाफट झणझणीत अशा मासवडीच्या रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी मासवडीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो। तेल चांगलं तापून झालं की यामध्ये आता 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत, ते कांदे टाकून घेतो आणि कांदा चांगला परतून घेतो तेलामध्ये। कांदा चांगला तांबूस असा परतून घेण्यासाठी ना 3 ते 4 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण वेळ लागू शकतो। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी कांदा चांगला तांबूस असा परतून घेतलेला आहे। अशा प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा एकदम छानपैकी तांबूस असा परतून झाला ना एका प्लेटमध्ये काढून घेतो। आता त्याच कढईमध्ये अजून 2 चमचे तेल टाकून घेतो। तेल चांगलं गरम करून घेतो। तेल चांगलं गरम झालं ना आता गॅस जो आहे ना मीडियम ठेवायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी करून घ्यायचा। आता या गरम तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे चांगल्या प्रकारे 2 मिनिटांसाठी तेलामध्ये तळून घ्यायचे। 1-2 मिनिटांसाठी शेंगदाणे तेलामध्ये तळून झाले ना आता त्यामध्ये 2 चमचे धने, 1 इंच दालचिनी, 4-5 लवंग, 1 चक्री फूल, 7-8 काळी मिरी, 1 तमालपत्र आणि आता सगळ्यात शेवटी 5-6 ब्याडगी मिरच्या टाकून घेतोय। आता हे सगळे मसाले शेंगदाण्याबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅस जो आहे ना मंद आचेवरती ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे सगळे खडे मसाले चांगल्या प्रकारे परतून झालं ना आता त्यामध्ये सुका खोबरा टाकून घेतोय 1 वाटी, अर्धी वाटी तीळ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1 चमचा खसखस टाकून घेतोय आणि आता काही लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या टाकून घेतोय। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। हे सगळे मसाले परतत असताना गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे। खोबरा, तीळ आणि खसखस जे आपण टाकलेलं आहे ना याला चांगला तांबूस थोडासा कलर आला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथं मंडळी तुम्ही बघू शकता मसाला जो आहे ना एकदम छानपैकी परतून घेतलेला आहे। खोबऱ्याला तांबूस असा थोडासा कलर आलेला आहे त्याला आणि वास पण एकदम छान येतोय मसाल्यांचा। आता मंडळी मी गॅस बंद करून घेतो, गॅसवरची कढई खाली काढून घेतो आणि मसाले जे आहेत ना एका ताटामध्ये काढून घेतो आणि थोडंसं चांगलं पसरवून घेतो, म्हणजे मसाला संपूर्णपणे लवकर थंड होईल। थोड्या वेळानंतर मसाला संपूर्णपणे थंड झाला ना त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर जो कांदा आपण भाजून ठेवला होता तो पण यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घेतोय आणि आता शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर झाकण बंद करून बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। याची पेस्ट तयार करत असताना यामध्ये थोडं पण पाणी वापरायचं नाही आहे। हा बघा मंडळी, मासवडीचा मसाला ना एकदम छानपैकी रेडी झालेला आहे आपला। तर अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मंडळी मासवडीसाठी लागणारा जो मसाला असतो ना तो रेडी झालेला आहे आपला। आता आपण बेसनाचं पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये 2 मिरची, थोडेसे लसूण आणि थोडेसे जिरे टाकून चांगलं कुटून घेतोय। तर मंडळी हे बघा, मिरची आणि लसणाचा जो ठेचा आहे ना मी इथं तयार करून घेतलेला आहे, थोडासा जाडसर कुटून घेतलेला आहे। आता मी इथे एक कढई घेतलेली आहे, कढई चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम कढईमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला पण चांगलं गरम करून घेतो। तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये हिंग टाकून घेतोय। हिंगाबरोबर मिरची आणि लसणाचा जो ठेचा करून घेतला होता ना तो टाकून घेतोय। आता हे टाकून झाल्यानंतर एक अर्धा मिनिटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घेतो। फोडणीला चांगलं परतून झालं ना आता त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेतो आणि पाण्याबरोबर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ पण यामध्ये टाकून घेतोय। त्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो पाण्याबरोबर। आता या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट लागेल या पाण्याला उकळी यायला। एकदा का पाण्याला उकळी यायला चालू झाली ना आता यामध्ये 2 वाटी बेसनाचं पीठ टाकून घ्यायचं आहे
मंडळी, जेव्हा पण तुम्ही बेसनाचं पीठ पाण्यामध्ये टाकून घेत असताना ते चांगलं चाळून टाका. त्यामुळे पाण्यामध्ये बेसनाच्या गाठी वगैरे बनणार नाहीत आणि तुमचं बेसनाचं जे पीठ आहे ना चांगलं बनेल, एकदम मऊदार असं बनेल. हे बघा, एका चमच्याने थोडंसं पीठ जे आहे ना चांगलं मिक्स करून घेतो पाण्यामध्ये आणि नंतरनं राहिलेलं जे पीठ आहे ना चांगलं चाळून घेतो. आता फायनली बेसनाचं जे पीठ आहे ना चांगलं चाळून झालेलं आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हे बघा मंडळी, बेसनाचं पीठ जे आहे ना चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस जे आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे, कारण बेसनाचं पीठ जे असतं ना कढईच्या खालून जळण्याची शक्यता असते, करपण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस जे आहे ना मंद आचेवरती ठेवायचं आहे. हे बघा मंडळी, 3 ते 4 मिनिटांनंतर बेसनाचं पीठ ना एकदम मऊदार असं झालेलं आहे. आधी बेसनाचं पीठ कढईला चिटकत होतं खालून, आता चिटकत नाही आहे बघा. बेसनाच्या पिठानं कढई आता सोडून दिलेली आहे. बेसनाचं पीठ आता जर चेक केलं ना एकदम मऊदार असं शिजलेलं आहे बघा, एकदम मस्त झालेलं आहे. आता या पिठावरती मी झाकण लावून घेतो, म्हणजे चांगलं गरम राहील. आता मी एका कोळपाटावरती ना प्लॅस्टिकची कॅरी बॅग ठेवून घेतोय. आता या कॅरी बॅगवरती ना थोडंसं तेल लावून घेतोय. जर तुमच्याकडं अशी कॅरी बॅग जर नसेल ना, एखादं पातळ सुती कापड पण यूज करू शकता. आणि हे कापड पाण्यामध्ये चांगलं भिजवून घ्यायचं आणि पाणी चांगलं पिळून काढायचं कापडामधून आणि ते कापड वापरायचं. आता मी यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय आणि त्याचबरोबर थोडंसं खोबऱ्याचा किस पण टाकून घेतो यावर. मंडळी, आता यावरती बेसनाचं पीठ जे आहे ना आपण शिजवून घेतलं होतं ते यावरती मी ठेवून घेतो आणि भाकरी थापल्यासारखं व्यवस्थित त्याला थापून घेतो. तर मंडळी, हे बघा, बेसनाचं पीठ जे आहे ना चांगल्या प्रकारे थापून घेतलेलं आहे. अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जाडीचं असेल. बेसनाची जाडी जास्त ठेवू नका मंडळी. जेव्हा पण तुम्ही मसवडी जी असते ना रोल करून घेत असता तेव्हा ती तुटून जाते किंवा मसवडीचा जो रोल असतो ना तो खूप मोठा होऊन जातो. हे बघा मंडळी, मासवडीचा मसाला जो आहे ना व्यवस्थित वरून लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामधला 1 वाटी मसाला मी बाजूला काढून घेतो, कारण हाच मसाला मासवडीच्या रश्श्यासाठी आपण वापरणार आहोत, त्यासाठी मी काढून घेतोय. आता आपला मसाला लावून झालेला आहे. आता या मासवडीचा रोल तयार करून घेणार आहोत. रोल तयार करत असताना घाई गडबड करायची नाही आहे, व्यवस्थित करून घ्यायची आहे. हा बघा मंडळी, रोल आपला तयार करून झालेला आहे. या रोलला आता व्यवस्थितपणे शेप द्यायचा आहे. या अशा प्रकारे त्रिकोणी शेप द्यायचा आहे याला. शेप देत असताना मंडळी अशा प्रकारे कॅरी बॅग जी आहे ना फोल्ड करून घ्यायची, कारण आपण जेव्हा शेप देण्यासाठी वरून दाबत असतो ना तेव्हा बेसनाचं पीठ बाहेरच्या साईडला जात असतं. त्यामुळे अशा प्रकारे कॅरी बॅग जी आहे ना फोल्ड करून घ्यायचं आणि शेप तयार करून घ्यायचा. हे बघा मंडळी, मासवडीला शेप देऊन झालेले आहे. आता वरून थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतो, चांगलं डेकोरेट करून घेतो याला, म्हणजे दिसायला एकदम छान दिसेल. हे बघा मंडळी, अशा प्रकारे कोथिंबीर आणि खोबरं यावरती टाकून घेतलेलं आहे. परत यावरती मी थोडंसं कॅरी बॅग लावून घेतो आणि वरून थोडंसं दाबून घेतो, म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर जे आहे ना चांगलं चिटकून बसेल त्याला. आता मंडळी, या मासवडीच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. 1-1 इंचाच्या वड्या आपण कापून घेणार आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या मासवडी रेडी झालेल्या आहेत. आता आपण मासवडीसाठी लागणारा जो रस्सा असतो ना तो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल चांगलं तापवून घेतो. 3 ते 4 चमचे तेल घेतो. आता या तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतोय, त्याचबरोबर थोडीशी जिरे टाकून घेतोय, थोडंसं लसूण टाकून घेतोय, थोडीशी कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतोय. कढीपत्त्याची पानं टाकून झाल्यानंतर तेलामध्ये एक अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घेतो. अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून झालं ना, आता त्यामध्ये बारीक कापलेला 1 वाटी कांदा टाकून घेतोय. कांद्याला पण चांगलं परतून घेतो तेलामध्ये. हे बघा मंडळी, कांदा जो आहे ना एकदम छानपैकी चांगला परतून घेतलेला आहे. कांद्याला आता थोडासा कलर पण येतोय. आता यामध्ये मी टाकून घेतो 1 वाटी मासवडीचा मसाला. हा मसाला कांद्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि थोडंसं परतून घेतो. आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतोय. हळदाबरोबर थोडंसं कांदा लसूण मसाला जो असतो ना आपला तो टाकून घेतोय. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आता मंडळी, यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतोय. पाणी जे आहे ना तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. रस्सा तुम्हाला जसा पाहिजे, पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्याच्यानुसार कमी जास्त करून घ्या. आता हा मसाला पाण्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि चांगलं उकळीपर्यंत म्हणजे 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 अर्धा चमचा यामध्ये साखर पण टाकून घेतोय.
आणि त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मासवडीचा रस्सा पण रेडी झालेला आहे। याच्या आधी आपण मासवडी पण रेडी करून घेतलेली आहे, ती पण एकदम साधी सोपी होती। तर दोन्हीसाठी पण एकच मसाला आपण वापरलेला आहे, त्यामुळे वेळ पण खूप कमी लागलेली आहे याच्यासाठी। आणि टेस्टला तर एकदम अप्रतिम झालेले आहे, एकदम मस्त मसालेदार चमचमीत असं झालेलं आहे। तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे मासवडी नक्की एकदा ट्राय करा। मग काय मंडळी, बघितलं ना रेसिपी कशी झाली? एकदम मस्त झाली की नाही? एकदम चमचमीत, एकदम मसालेदार आणि फटाफट रेडी झाली। आता तुम्ही बघितलेलंच असाल, मासवडीसाठी जो मसाला आपण तयार करून घेतला ना, तो मासवडीसाठी पण वापरला आणि रस्स्यासाठी पण वापरला। त्यामुळे काय झालं, आपला वेळ थोडासा वाचून गेला आणि फटाफट आपली मासवडी रेडी झाली। तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी मासवडी तुम्ही तयार करू शकता। एकदम साधं सोपं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असाल। मग काय मंडळी, वाट कसली बघताय? एकदम मस्त मसालेदार असा मासवडी आणि त्याचबरोबर चमचमीत असा मासवडीचा रस्सा तुमच्या घरी पण तयार करा आणि मस्तपैकी ताव मारा। मंडळी, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।